पहिले अगोदर चॅल होते आणि नंतर गगराणी साहेब आयुक्त झाल्यानंतर त्यांनी याला पुढं नेलं आणि 125 एकर जमीन रेस्कोर्सच्या कडे असलेली आपल्याला मुंबईकरांसाठी सेंट्रल पार्कसाठी आपण घेतली. त्याचे करारनामे झाले, सगळं रितसर जे काही सगळं करायचं होतं ते झालं. त्याचबरोबर कोस्टल रोडचा जो काही प्रोमोनाड एरिया जो आहे, कोस्टल रोडची जागा ती जवळपास 170 एकर आहे. असं मिळून 295 एकरचं असं भलं मोठं भव्य दिव्य असं सेंट्रल पार्क त्या ठिकाणी होतं आहे. त्यामध्ये खाली अंडरपासने आपण ते जोडतो आहे आणि जवळपास अंडरपासचं पण गगराणी आपण टेंडर काढलेलं आहे, बरोबर ना. 1200 मीटरचा अंडरपास आहे आणि तो हाजी अलीजवळ कोस्टल रोडला जोडला जाणार आहे आणि नेहरू सेंटर ते महालक्ष्मी आणि एलिव्हेशन रोड क्रॉस करून हाजी अली कोस्टलला तो जोडला जाईल. त्यामुळे जवळपास 295-300 एकराचं अतिशय जागतिक दर्जाचं हे सेंट्रल पार्क होतं आहे. याच्यामध्ये टॉपरी गार्डन 77 एकरमध्ये आहे, बॉटनिकल गार्डन 31 एकरमध्ये आहे. त्याचबरोबर अर्बन फॉरेस्ट आपण म्हणतो, सिटी फॉरेस्ट, ते देखील 12 एकरमध्ये आहे. अशा प्रकारचं हे मोठं सेंट्रल पार्क जे आम्ही म्हणालो होतो आम्ही करणार ते मूर्त रूपामध्ये या ठिकाणी येत आहे. हे हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी अतिशय उत्तम जागतिक दर्जाचं हे सेंट्रल पार्कचं डिझाईन केलेलं आहे. अभि आप बताओ जरा. आणि त्याच्या खाली वर्ल्ड क्लास स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स 10 लाख स्क्वेअर फीटचा आहे. 10 लाख स्क्वेअर फीटचा आहे. त्याच्यामध्ये पूर्णपणे आपण जर बघितलं तर सगळे स्पोर्ट्स आहेत त्यामध्ये. हे बघा, म्हणजे अगदी आपले कबड्डीपासून खो खोपासून इंटरनॅशनल लेवलचे सगळे स्पोर्ट्स त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. बरोबर आहे हाफिज भाई? 10 लाख स्क्वायर फीट है. अभी एक बार गार्डन का ऊपर का बताओ. हाँ, और एक एक करके बताओ. चालू कर रहे बाबा ते. हाँ या दाखव ना. एक एक जरा एलिव्हेट करून दाखव ना. एक एक जे आहे ना असं. हां, हे टॉपरी गार्डन.
ह्याच्यामध्ये एक विशेष असा आहे की ह्या गार्डनमध्ये गेल्यानंतर त्या लोकांना जे रेस ट्रॅक आहे त्या रेस पण म्हणजे घोडे धावताना जे आहे तेही पाहता येतील. आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वरच्या ह्याला बांधकाम नाही आहे. पाथवे सोडून कुठलंही बांधकाम कन्स्ट्रक्शन नाही. पूर्ण 100% उद्यान आहे. आणि खाली जे आहे ते आपण म्हणाल मगाशी त्याप्रमाणे ते खालचं कुठले कुठले स्पोर्ट्स आहेत दाखवा ना. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ते दाखवा. सरकार आलं आणि त्यावेळेस आम्ही ती संकल्पना मांडली, त्याला आम्ही एवढं सगळं हे करून मूर्तरूप दिलेलं आहे. याचं आता काम सुरू आम्ही करू. आणि मी इथं मुंबईचे आयुक्त आताचे गगराणी जी यांना धन्यवाद देतो. हाफिज कॉन्ट्रैक्टर बहुत ही अच्छा आपने किया है, ये आपके लिए आपका भी बहुत बहुत अभिनंदन. आणि सुरुवातीला आपले चेल कमिशनर होते, त्यांनी मग त्या लोकांशी बोलून रेस्कोर्सच्या लोकांशी बोलून ते जागा आपल्याकडे घेतलेली आहे. ठाणे शहरातलं एक ठाणे खाडी किनारी एक विविंग टॉवर आहे 50 एकरमध्ये. आणि कन्व्हेन्शन सेंटर आहे कासरवडावली. हे देखील हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी बनवलेलं आहे. आणि उंची आहे 260 मीटर. सबसे बड़ा है इंडिया का सबसे बड़ा है. आयफेल टॉवर 300 मीटर आहे, आपला 260 आहे. तर तो एक दाखवा. दुसरा टाऊन पार्क आहे कोलशेतमधला 25 एकरमधला. आणि एक स्नो पार्क आहे इंटरनॅशनल लेवलचा. अम्युजमेंट पार्क आहे, ॲडव्हेंचर पार्क आहे, पक्षी संग्रहालय आहे. आणि एक एक दाखवा नाही. नंबर 1 दिखाओ कौन सा हो. टाउन पार्क